केंद्र आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. पन्हाळा पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता प्रस्थापित होणार असून विकास कामांना नवी दिशा दिली जाईल असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला. येवलूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीच्या उमेदवार कल्पना चौगले, पंचायत समिती उमेदवार सुप्रिया पाटील तसेच वाघवे पंचायत समिती उमेदवार सुशीला पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, भाजपचे ज्येष्ठ नेते के.एस. चौगले उपस्थित होते. आमदार नरके म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाने दिलेल्या 2,500 मताधिक्याने शिवसेनेच्या कामावर विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासातूनच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेना भाजप युतीला भरघोस पाठिंबा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावंत शिवसैनिक असून पन्हाळा पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवणे हेच आमचे ध्येय आहे. सभेत युवा नेते राजवीर नरके यांच्या प्रभावी भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. वडील आणि काका यांच्या बरोबरीनं आता मतदारसंघाच्या विकासासाठी राजवीर नरके सक्रिय सहभाग घेत असून त्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास वाढताना दिसत आहे. यावेळी भाजप नेते के.एस. चौगले यांनी गेली 50 वर्ष भाजपशी एकनिष्ठ राहिल्याचे सांगत केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत युतीची सत्ता येऊन विकास कामांना गती मिळेल असे स्पष्ट केलं. डॉक्टर अजित चौगले, बी.के. कांबळे यांनी विकासाच्या मुद्द्यांवर तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जयराम पवार, अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला पदाधिकारी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.